कपडे स्वच्छ धुण्यासाठी साबण आणि अपमार्जके वापरतात, कारण साबण म्हणजे सोप, अपमार्जके म्हणजे डिटर्जंट्स. सांगा. पाण्याचा कपड्यांचा पृष्ठताण कमी करतात का वाढवतात? कोणताच परिणाम करत नाही का एक पण बरोबर नाही? सरफेस टेन्शन कमी करतात. सरफेस टेन्शन कमी झालं म्हणजे मग ते कपडे स्वच्छ व्हायला जास्त फायदा होईल, जास्त इफेक्ट होईल. ठीक आहे. सरफेस टेन्शन म्हणजे काय लक्षात आहे का तुमच्या? नाही. सरफेस टेन्शन म्हणजे कुठल्याही द्रवाचा तो गुणधर्म त्याच्यामुळे त्याचं मास, त्याचं वस्तुमान काय होतं, ताणल्या जातं. वस्तुमान ताणल्या जातं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं, वस्तुमान कमी होतं. त्या गुणधर्माला म्हणायचं सरफेस टेन्शन. इफ डिक्रीजेस द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. ठीक आहे. योग्य जोड्या लावा. रुदरफोर्ड, डाल्टन, निल्स बोर, जे थॉम्सन. हे ऍटॉमिक थेअरी दुसरा टॉपिक. हा ऍटॉमिक स्ट्रक्चर झालाय आपला. रुदरफोर्डने काय केलं? बरं डाल्टनने काय केलं? बरं निल्स बोरने काय केलं? बरं थॉम्सनने काय केलं? प्लम पुडिंग. च 4, 2 गेले, दुसरं तिसरं गेले, 1 आणि 4 बाकी. आप बोलो. बोरने काय केलं? अणूची कक्षाची प्रतिकृती मांडली म्हणजे क च 2 एकच येते. चौथा पर्याय मग बरोबर आहे. रुदरफोर्डने काय केलं मग? इंग्रजी बघावं लागेल आपल्याला. हे गडबड आहे ना? अरे इंग्रजी नाहीच इथं. म्हणजे आता हे याच्यातलं मराठीतलं कुठलं मला ते हेच आहे का? प्लॅनेटरी मॉडेल हेच आहे ना? रुदरफोर्डचं तेच असायला पाहिजे कारण उत्तर तेच आहे आपलं. आणि डाल्टनचं काय? अणू लहानातला लहान कण. ठीक आहे. चलो. योग्य नसलेले वाक्य म्हणजे अयोग्य विधान सांगा. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सनने लावला 1897 मध्ये. करेक्ट आहे. पण आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे, लक्षात ठेवा. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीनने लावला. करेक्ट आहे. यस. इलेक्ट्रॉन नाव रुदरफोर्डने दिले, चूक आहे. प्रोटॉन नाव स्टोनीने दिले. कोण स्टोनी माहित नाही आपल्याला, चूक येते पण. क आणि ट म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चलो पुढे. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला बॅलन्सी म्हणतात. काय म्हणतात? बॅलन्सी. संयुजा म्हणतात, संयुजा. ठीक आहे. मोल ही संज्ञा ओस्टवॉल्ड या शास्त्रज्ञाने दिली. चूक. 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. योग्य विधान शोधा. काय आता गडबड आता ही? बरोबर आहे का? ते फक्त मोल ही कन्सेप्ट कोणी दिली माहितीये? ॲव्होगॅड्रो नावाच्या शास्त्रज्ञाने दिली. कोणी? ॲव्होगॅड्रो. ॲव्होगॅड्रो नावाच्या शास्त्रज्ञाने मोल ही संकल्पना मांडली. फक्त त्याचं पहिलं नाव ओस्टवॉल्ड असू नये. आणि 1 मोल बरोबर किती? 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. काय असतं सांगतो, 2 मिनिटात ऐका. आता सांगू का? इकडे लक्ष द्या. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये काउंटिंग साठी बऱ्याचशा राशी किंवा बऱ्याचशा संज्ञा वापरतो. त्यापैकी सगळ्यात कॉमन राशी डझन आहे रे. नाही वापरत का? काउंटिंग साठी डझन सगळ्यात कॉमन राशी आहे. 1 डझन ऑफ एनीथिंग इज इक्वल टू ऑलवेज 12 इन नंबर्स. नाही का? मासचा काय संबंध येतो का? 1 डझन विद्यार्थी, 1 डझन वह्या, 1 डझन बॅग्स, 1 डझन पुस्तकं, 1 डझन चेअर. वस्तुमानाचा संबंध येतो का? साईजचा संबंध येतो का? काहीच नाही. मग असंच जसं आपण दैनंदिन व्यवहारामध्ये काउंटिंगसाठी डझन ही संज्ञा वापरतो, तसंच इकडे रासायनिक संयुगांसाठी, रासायनिक घटकांसाठी सुद्धा एक संज्ञा वापरली जाते. त्याचं नाव आहे मोल. काय नाव आहे? मोल. आणि मग जसं 1 डझन म्हणजे 12 होतं ना रे, तसं 1 मोल ऑफ एनिथिंग इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 होतं. हे कोणी सांगितलं? ॲव्होगॅड्रोने सांगितलं. कोणी सांगितलं? ॲव्होगॅड्रो. याला ॲव्होगॅड्रोज नंबर पण म्हणतात, त्याला ॲव्होगॅड्रोचा अंक म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे, 1 मोल H2O म्हणजे तेच 6.022 इंटू 10⁻23. 1 मोल ग्लुकोज C6H12O6 म्हणजे तेच. 1 मोल ऑक्सिजन म्हणजे तेच.
मग तुम्ही इथे हाने विचार करायचा की H2 चं मास 18 आहे, याचं मास 180 आहे, याचं मास 32. मासचा विचार करतोय का आपण? नाही विचार करतो. 1 डझन कुठले पण फ्रुट्स घेतले, कुठले 2-3 प्रकारचे फ्रुट्स कंपेअर केले, मासचा विचार करतो का? फक्त क्वांटिटी पाहतो. तसंच या प्रत्येकाच्या 1 मोल मध्ये क्वांटिटी सेम असणार. किती? 6.022. यांचं मास काही पण असू द्या. म्हणजे याचा अर्थ काय? पाण्याचा 18 मास किती पार्टिकलचं बनेल? 6.022. ग्लुकोजचं 180 मास किती पार्टिकलचं बनेल? 6.022. ऑक्सिजनचं 32 मास किती पार्टिकलचं बनेल? 6.02. समजलं का? फक्त पार्टिकल तेवढेच राहील, मास डिफरंट आहे सगळ्यांचं. याला ॲव्होगाड्रोस नंबर म्हणायचं. ठीक आहे. पुढे ज्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते त्यांना काय म्हणतात? आयन्स मध्ये इलेक्ट्रॉन सारखे. शिकवलं मी तुम्हाला आयसो इलेक्ट्रॉनिक्स. जसं की समजा Na+ आणि F- याच्याकडे पण 9 इलेक्ट्रॉन, सॉरी 10 इलेक्ट्रॉन ना, नाही गडबड झाली. Na+, नाही काहीतरी गडबड झाली. Na चं रूपांतर Na+ मध्ये झाल्यावर काय होतं सांगा? 11, एक इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन होतात ना, बरोबर. आणि F- म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन ऍड झाल्यावर म्हणजे Na+ आणि F- काय असणार? आयसो इलेक्ट्रॉन्स असणार, कारण दोघांकडे इलेक्ट्रॉनची संख्या सेम. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पिरियोडिक टेबल सुरू झाला कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली? हेनरी मोस्ले 1913 मध्ये. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 गण आहेत आणि 7 आवर्तन आहेत का? 7 गण आहेत का? किती गण आहेत? 18. आवर्तन 7 करेक्ट आहे, म्हणजे ब बरोबर आहे. ठीक आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची मांडणी कशानुसार केली गेली होती? अणुभार अंकाच्या चढत्या क्रमाने, अणु अंकाच्या का अणुभार अंकाच्या उतरत्या का अणु अंकाच्या उतरत्या? अणुभार अंकाच्या चढत्या क्रमांकाने, ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. किती एलिमेंट्स मांडले होते त्याने? 63. किती? 63, 63. आधुनिक आवर्त सारणीतील सर्वात लांब आवर्त म्हणजे लॉंगेस्ट पिरियड कुठला आहे? 6 आणि 7वा काय रे? अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे, कारण त्यात बरेचसे आर्टिफिशियल एलिमेंट्स आहेत, मॅनमेड एलिमेंट्स त्याच्यामध्ये. आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना, लेफ्ट टू राईट, हे पण शिकवलं तुम्ही तुम्हाला. अणूची त्रिज्या कमी कमी होत जाते का? डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या, रेडियस कमी होते ना. विसरले एवढ्यात? कैसा होगा तुम्हाला? इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे 3 इलेक्ट्रॉन आहे, इथे 4 इलेक्ट्रॉन आहे. डावीकडून उजवीकडे चाललोय आपण. नंबर ऑफ ऑर्बिट सेम आहे, रेडियस काय होणार आहे? कमी होणार आहे ना. सेम नंबर ऑफ ऑर्बिट बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीजिंग. अणुची त्रिज्या कमी कमी होत जाते डावीकडून उजवीकडे जाताना. अ बरोबर आहे. आपल्याला बरोबरच ओळखायचे का? काही दिलेलं नाही, म्हणजे हे गेलंय, हे पण गेलंय. ठीक आहे. अधातू गुणधर्म वाढत जातो का? सांगा पटकन. यस, उजवीकडे सगळे नॉन मेटल्स आहेत. त्रिज्या वाढत जाते का? नाही, चुकीच आहे. अधातू गुणधर्म कमी जातो का? वाढत जातो. अ आणि हो, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. तर नेक्स्ट, गटात न बसणारा पर्याय त्रिकांचा नियम, ट्रायड्स लॉ. कोणाचा ट्रायड्स? डोबे रायनरचे. मग डोबे रायनरचे ट्रायड्स कुठले आपल्याला माहिती आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम पहिलं होतं ना. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम पण होतं ना. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन पण होतं. कॅल्शियम, टिटेनियम, क्रोमियम असं काही नव्हतं. हे होतं हे याला चुकीचं दिलेलं. ठीक आहे. हॅलोजन समूह आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात दिसतो? कितवा? 17वा गण. 17व्या गणातली मूलद्रव्यांची व्हॅलेन्सी किती असते रे? 1 असते. किती असते? 1. मोनोव्हॅलेंट सगळे. कोण कोण सांगा? 17 गणातले 5 एलिमेंट सांगा. हॅलोजन्स, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टॅटाईन. ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टॅटाईन यांना हॅलोजन्स का म्हणतात? कारण हे सॉल्ट फॉर्म करतात. सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. अयोग्य विधान शोधा. उष्माग्राही अभिक्रियेत उष्णता सोडली जाते. एक्झोथर्मिक मध्ये हीट रिलीज केलं जाते ना, बरोबर आहे. चूक आहे. उष्माग्राही म्हणजे एंडो ना, इथे सोडली जात, ऍब्झॉर्ब केली जाते. चूक आहे. म्हणजे अयोग्य विधान ओळखायचे म्हणजे हो, आता तू गेला पर्याय. उष्मादायी अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते का? नाही, हे पण चूक आहे. म्हणजे दोन्ही विधान, दोन्ही उत्तर आहे आपलं. ब आणि ब दोन्ही पण. हीट
is released in endothermic, wrong. It is absorbed in exothermic, it is also wrong. अल्टरनेट झाली दोन्ही स्टेटमेंट. ठीक आहे, आपल्याला रॉंगच ओळखायचे. पण रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक कुठले? स्वरूप करतं का परिणाम? हो. त्याची रिएक्टिव्हिटी जास्त, त्याचा रेट ऑफ रिएक्शन जास्त, हे परिणाम करतं. कॉन्सन्ट्रेशन करतं का? हो. कॉन्सन्ट्रेशनचा रेट ऑफ रिएक्शन जास्त असतो. कॅटलिस पण करतो का? हो. टेम्परेचर पण करतं का? हो. मग वरील पैकी सर्व, ऑल दी अबोव. केमिस्ट्रीचे प्रश्न फिजिक्स जरा सोपे आहेत. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवण्यासाठी टिंब हे कॅटलिस्ट वापरतात. निकेल, कुठलं? निकेल. आणि प्रोसेसला काय म्हणतात? हायड्रोजनेशन. काय म्हणतात? हायड्रोजनेशन. ऑक्सिडेशन असतं का रिडक्शन असतं? वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवणं ऑक्सिडेशन का रिडक्शन? रिडक्शन, कारण हायड्रोजन ऍड होतो ना. ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन असतं, क्षपण असतं, क्षपण. ठीक आहे. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन गमावतो त्याला टिंबटिंब म्हणतात, तसेच इलेक्ट्रॉन कमावतो त्याला टिंबटिंब म्हणतात. सांगा बरं. ऑक्सिडेशन रिडक्शन पैकीच उत्तर आहे, हे तर नाहीच आहे. सांगा आता. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? ऑक्सिडेशन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? रिडक्शन. म्हणजे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ठीक आहे. सर्वाधिक क्रियाशील धातू पोटॅशियम आहे, बरोबर आहे. उत्कृष्ट विद्युत वाहक चांदी आहे, ये भी बराबर आहे. सर्वात हलका धातू लिथियम आहे, ये भी बराबर आहे. सर्वात क्रियाशील धातू क्लोरीन आहे, हे चूक आहे. सर्वात क्रियाशील धातू कोण आहे? फ्लोरीन आहे. कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीन. मग काय ओळखायचं आपल्याला? बरोबर ओळख अ, ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे, धातूंच्या बाह्य कक्षेत जनरली 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतात का? यस. लेस दॅन 4 ना. अधातूंच्या बाह्य कक्षेत 5, 6, 7. यस, दोन्ही बरोबर आहे. अयोग्य ओळखायचे ना आपल्याला. दोन्ही बरोबर आहे म्हणजे दोन्ही पण नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर असलं पाहिजे. सर्वोच्च द्रवणांक, द्रवणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट असलेला धातू कुठला? सोने, लोखंड, अल्युमिनियम आणि टंगस्टन. ऑफकोर्स टंगस्टन. किती रे? 3380. दॅट इज वाय इट इज यूज्ड ॲज अ फिलामेंट इन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये फिलामेंट त्यासाठीच वापरतात ना तो, है ना.